अनिकेत. आज सकाळीही घामाने डबडबलेला जागा झाला. 35 वर्षाचा अनिकेत मुंबईतल्या एका IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. आयुष्य चांगलं होतं. बायको मीरा, गोड मुलगी, चांगलं घर. पण गेल्या 6 महिन्यांपासून रात्रीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. रोज रात्री त्याला एकच स्वप्न पडायचं. अमृताचं स्वप्न. ती नेहमी एका जुन्या पण शांत किनारपट्टीवर भेटायची. तिच्या अंगावर बहुतेक वेळा एक काळ्या रंगाची सुती साडी असायची, जी वाऱ्याने तिच्या गुळगुळीत आणि मजबूत खांद्यांवरून खाली ओघळायची. तिची देहयष्टी म्हणजे एकदम भरलेली नव्हती, पण नितळ आणि रेखीव होती. विशेषतः तिची कंबर, जिथे साडीच्या निर्या जिथे आवळलेल्या असायच्या, तो भाग पाहिला की अनिकेतला स्वप्नातही तीव्र ओढ जाणवायची. तिची गर्द काळी केस नेहमी तिच्या उंच मानेवर मोकळी सोडलेली असायची. तिच्या मानेवर अगदी खांद्याच्या जवळ एक काळा तीळ होता, जो अनिकेतच्या स्वप्नात दररोज अधिक स्पष्ट दिसायचा. तो तीळ, तो जणू त्या स्वप्नाचा अँकर होता. आणि त्या स्वप्नातली जवळीक, ती फक्त कल्पना नव्हती. आज सकाळी अनिकेतला त्याच्या उजव्या दंडात खांद्याच्या खाली एक बारीकशी लाल रेषा जाणवली. त्याने तिथे बोट फिरवलं. हो, हे नक्कीच नखाचं निशाण होतं. काल रात्री स्वप्नात अमृता त्याला म्हणाली होती, माझ्यावर इतका हक्क फक्त तुझाच आहे अनिकेत. मी तुझ्याच मनात राहते. तिने त्याला खूप जवळ ओढून घेतलं होतं. तिच्या उष्ण श्वासाची आणि केशरी चंदनअत्तराची आठवण अजूनही त्याच्या उशावर घोंगावत होती. त्याने गडबडीने बेडशीट नीट केली. मीरा बाजूला शांत झोपली होती. या स्वप्नानं माझं डोकं खराब केलंय राव. काय चामारी चाललंय हे, तो स्वतःशीच पुटपुटला. मीरासोबतचं त्याचं शारीरिक नातं आता निव्वळ औपचारिकता झाली होती. कारण त्याची खरी गरज, खरी ओढ आता त्या स्वप्नातल्या अमृताकडे होती. त्याला स्वतःची खूप लाज वाटायची. पण त्या स्वप्नांपासून दूर जाण्याची हिंमत त्याला नव्हती. 2 दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी अनिकेत पुण्याला गेला. फर्स्ट इंडियन आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाला तो पोहोचला. तिथे अनेक कलाकारांची गर्दी होती. तो एका पेंटिंगकडे पाहत उभा होता. एका शांत, अनामिक किनारपट्टीचं चित्र. आणि तेवढ्यात त्याला तो वास आला. तोच केशरी चंदन अत्तराचा. त्याचं रक्त थिजल्यासारखं झालं. त्याने मान वळवली. ती त्याच्यापासून 10 फुटांवर उभी होती. हुबेहूब अमृता. तिने आज फिक्कट पिवळ्या रंगाचा स्लीवलेस कुर्ता घातला होता. आणि तोच खांद्याजवळचा तीळ, तो स्पष्ट दिसत होता. अनिकेतचं काळीज धरधरत होतं. तो तिच्याकडे वेड्यासारखा धावला. ऐका, तुम्ही अमृता ना? तो धापा टाकत बोलला. तिने मंद स्मित केलं. तिच्या नजरेत ओळख नव्हती, पण गूढ शांतता होती. मी अमृताच. पण तुम्ही कोण? मी अनिकेत. मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही रोज रात्री माझ्या स्वप्नात येता अमृता, रोज. अनिकेतचं हे बोलणं आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल की काय अशी त्याला भीती वाटली. अमृता आता पूर्णपणे शांत झाली. तिने त्याला बाजूला खेचलं. तिचे बोट त्याच्या हाताला लागताच अनिकेतला एक झुळूक जाणवली. अगदी स्वप्नातल्या स्पर्शासारखी. ती अगदी हळू आवाजात, पण डोळ्यात बघून म्हणाली, तुम्ही चुकीचे नाही आहात अनिकेत. तुम्ही रोज रात्री माझा वेळ घेता. अनिकेतच्या डोक्यात भुंगा फिरला. म्हणजे तुम्ही पण जाणता हे सगळं? जाणते, ती म्हणाली.
आणि तिने त्याच्याकडे एक चांदीची साधी अंगठी सरकवली. हे घ्या. ही अंगठी तुम्ही काल रात्री माझ्या बोटात घालायची होती. तुम्ही विसरलात. अनिकेतला चक्कर आल्यासारखं झालं. स्वप्नातल्या त्या अंगठीची गोष्ट खरी कशी असू शकते? त्याने अंगठी हातात घेतली. ती अगदी थंडगार होती. हे काय चाललंय? काय बिनकामाचं बोलताय? मी बिनकामाचं नाही बोलत आहे अनिकेत. तुम्ही माझ्या इच्छेला जगताय. तुमच्या मनात एक अशी पोकळी आहे जी तुमच्या आयुष्यात मीरा भरू शकली नाही. ती पोकळी भरायला मी तुमच्या स्वप्नात येते. मी नाही, माझी इच्छा येते. अमृताच्या आवाजात एक प्रकारची त्रासलेली तीव्रता होती. अनिकेत मुंबईला परतला. त्यानं ती अंगठी एका बॉक्समध्ये ठेवली, पण त्याचा उपयोग झाला नाही. रात्रीची स्वप्न थांबली नाहीत. उलट आता ती स्वप्न अधिक जीवघेणी झाली होती. एका शुक्रवारी रात्री मीरा आपल्या माहेरी गेली होती. अनिकेतला ती गोष्ट आठवली. स्वप्नात अमृता म्हणाली होती, तू माझा आहेस. अनिकेतला त्या क्षणाची भीती आणि ओढ दोन्ही जाणवत होती. त्यानं टी शर्ट काढला आणि बेडवर आडवा झाला. खोलीत एक विचित्र तीव्र शांतता पसरली होती. स्वप्न सुरू झालं. ते दोघे पुन्हा त्या किनारपट्टीवर होते. अमृता त्याच्याजवळ आली. यावेळी तिनं साडी नव्हती नेसली. एका पांढऱ्या सैल शर्टमध्ये ती होती, जो तिच्या उत्कट शरीरावर ओल्या मातीसारखा चिकटून होता. अनिकेतनं तिच्याकडे पाहिलं. तिचे ओठ किंचित थरथरत होते. तिच्या डोळ्यात वेड होतं आणि प्रेम पण. अनिकेत, आज शेवटचा दिवस आहे, ती कुजबुजली. यापुढे ही सावली तुझ्या आयुष्यात येणार नाही. आज हा स्पर्श खरा होऊ दे. ती त्याच्याजवळ झुकली. तिच्या गरम श्वासाचा आणि केशरी अत्तराचा वास अनिकेतच्या नाकात गेला. तिने हळूच आपले थंड ओठ अनिकेतच्या मानेवर टेकवले, त्याच तिळाच्या जागेवर. अनिकेतला वाटलं की जगातलं सगळं सुख त्याच्या अंगात उतरतंय. त्याचा हात नकळत तिच्या खांद्यावरच्या वळणावर घट्ट झाला. तिला त्याने ओढ दिली, पण ती हवा होती. अनिकेतने डोळे मिटले. तो स्पर्श, तो इतका जिवंत होता की अनिकेतच्या श्वासाची गती वाढली. त्याचा देह थरथरू लागला. सकाळी अनिकेत जागा झाला. तो बेडवर एकटा होता. त्याच्या अंगावर कोणतेही निशाण नव्हते. त्याला आता एकदम शांत वाटत होतं. दुपारी बेल वाजली. दारात मीरा उभी होती, पण तिच्यासोबत एक गोंधळलेला चेहरा घेऊन तिची आई उभी होती. मीरा, अगं तू आजच आलीस? अनिकेतनं विचारलं. हो, मीरा म्हणाली. ती एकदम गंभीर होती. तुझ्या स्वप्नांमधून ती गेली की नाही हे बघायला आले. अनिकेतला शॉक बसला. तुम्हाला कसं माहीत? मीराने तिच्या आईकडे पाहिलं. आईने हळूच एक जुना फोटो अनिकेतच्या हातात दिला. फोटोत एक हसरी मुलगी होती, अमृता. ती माझी धाकटी बहीण अमृता, मीरा म्हणाली. ती 6 महिन्यांपूर्वी अपघातात गेली. तिला पेंटिंग करायला खूप आवडायचं आणि तिला तुमच्यासारख्या एका मित्रासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. पण ते स्वप्न पूर्ण झालं नाही. मीराच्या आईने डोळे पुसले. 6 महिन्यांपूर्वी ती स्वप्न घेऊन गेली आणि त्याच रात्री तू स्वप्न बघायला सुरुवात केलीस. अनिकेतला सगळं कळलं. त्याने ज्या उत्कटतेची आणि ओढीची अपेक्षा मीराकडून केली नाही, ती अपेक्षा अमृताच्या अपूर्ण आत्म्याने
त्याच्या एकटेपणामुळे निर्माण झालेल्या पोकळीत भरली होती. मीरा पुढे आली आणि तिने अनिकेतच्या हातातली अंगठी घेतली. ती तुमच्याशी फिजिकल नव्हती अनिकेत. ती तुमच्या मनाशी भावनात्मक होती. तिला फक्त पूर्णता हवी होती. ती तिला मिळाली. मीराने ती अंगठी खिडकीतून बाहेर फेकून दिली. मग ती अनिकेतच्या अगदी जवळ आली. तिच्या डोळ्यांत आज अमृताचा उत्साह नव्हता, पण मीराचं खरं प्रेम होतं. तुझा दुसरा स्पर्श, तो तुझ्या मनाचा होता अनिकेत. स्वप्न संपलं. आता माझ्याकडे बघ. मीराने आपला हात अनिकेतच्या मानेवर ठेवला, अगदी त्याच तिळाच्या जागेवर. अनिकेतला ती ऊब पहिल्यांदाच स्वप्नापेक्षा जास्त खरी वाटली. त्याने मीराला घट्ट मिठी मारली. मीरेच्या स्पर्शात त्याला पहिल्यांदाच आयुष्याची खरी उष्णता जाणवली. तो स्पर्श गूढ नव्हता, भयानक नव्हता. तो आपला होता. त्याने डोळे मिटले. आज, या क्षणी, तो पूर्ण झाला होता. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.